मंडळी नमस्कार, मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. मंडळी, सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. ही धामधूम सुरू असताना कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक आशादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे हे कालपासून प्रचारात सक्रिय झालेत. गेली महिनाभर सुधाकर घारे संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. खोपोलीत सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची जी हत्या झाली, त्या हत्या प्रकरणात सुधाकर घारे यांचं संशयित म्हणून नाव देण्यात आलं होतं आणि त्यामुळे ते काही दिवस बाहेर होते. परंतु कायदेशीर जी काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया त्यांनी पार केली आणि आता ते पुन्हा एकदा मैदानात आले आहेत. खरं तर मंगेश काळोखे यांच्या हत्येचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ज्या कोणी ही हत्या घडून आणली त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. कायदा आपलं काम करेल आणि जे कोणी यातले गुन्हेगार आहेत किंवा जे कोणी आरोपी आहेत त्यांना अगदी जन्मठेप असेल, फाशी असेल, जी काय कायद्यात तरतूद आहे ती शिक्षा निश्चितपणे होईलच. परंतु या सगळ्या प्रकरणात काहीही संबंध नसताना सुधाकर घारे यांना उगाचच गोवण्यात आलं, राजकारण करण्यात आलं आणि त्यामुळे त्यांना सुमारे महिनाभर म्हणजे 26 डिसेंबरला ती हत्या झाली होती मंगेश काळोखे यांची आणि त्यानंतर सुमारे महिनाभर सुधाकर घारे यांना बाहेर राहावं लागलं, लोकांच्यापासून दूर राहावं लागलं. खरं तर राजकारणात इतक्या खालच्या थराला जाऊन अशा पद्धतीने कुठल्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत असं बोललं जातं. परंतु कर्जत मतदारसंघ याला अपवाद ठरला आणि सुधाकर घारे यांचा त्या घटनेशी काहीही संबंध नसताना, म्हणजे दुरान्वयी संबंध नसताना त्यांना या सगळ्या प्रकारात गोवण्यात आलं. आता ते बाहेर आलेत. ते बाहेर आल्यामुळे, लोकांच्यात आल्यामुळे खरं तर राष्ट्रवादीची ताकद निश्चितपणे वाढली आहे. काल रात्री त्यांनी कर्जतमध्ये 2 सभा घेतल्या, जिल्हा परिषदेच्या वार्डामध्ये विशेष म्हणजे, आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. सुधाकर घारे नसल्यामुळे कार्यकर्त्यांची एक प्रकारची ताकद कमी झाली होती. परंतु आता सुधाकर घारे आल्याने आणि ते मैदानात उतरल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड वाढलेला दिसतोय. जी काय परिवर्तन विकास आघाडी कर्जत मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते त्याचे प्रणेते आहेत सुधाकर घारे. खरं तर विधानसभा निवडणुकीत जर का नितीन सावंत आणि सुधाकर घारे एकत्र आले असते तर चित्र निश्चितपणे वेगळं असतं. म्हणजे कालच सुधाकर घारे यांनी जे एक भाषण केलं, त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेखच केला होता की सुधाकर घारे आणि नितीन सावंत जर एकत्र आले, 40,000 मतांची आघाडी होते. म्हणजे 40,000 मतं या दोघांनी जर का एकत्र आली, 40,000 प्लस मतं असतात, म्हणजे आहेत. आणि त्यामुळे जर का ते विधानसभेला जर का ते एकत्र आले असते दोघे, सावंत आणि घारे, तर निश्चितपणे चित्र वेगळे असते, इथला आमदार वेगळा असता. परंतु जर तरला काहीही अर्थ नाही, विधानसभेची निवडणूक होऊन गेली. परंतु आपली चूक दोघांच्याही लक्षात आली आणि त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या, म्हणजे कर्जत नगरपालिका असेल, खोपोली असेल, माथेरान असेल आणि आता जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये एकत्रितपणे जर का आपण लढलो, कारण शत्रू बलाढ्य आहे, त्याला जर का रोखायचं असेल, त्याचा सामना करायचा असेल तर एकत्रितपणे लढलं पाहिजे याची जाणीव दोन्ही नेत्यांना झाली. विशेष म्हणजे सुधाकर घारे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. ही जी काय परिवर्तन विकास आघाडी आपल्याला पाहायला मिळते त्याचे प्रणेते खरं तर सुधाकर घारे हेच आहेत असं म्हटलं पाहिजे. त्यांनीच पुढाकार घेऊन ही परिवर्तन विकास आघाडी घेतली आणि निर्माण केली आणि त्याचा परिणाम असा झाला की कर्जतमध्ये 5,500 मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि परिवर्तन विकास आघाडीचे ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या पुष्पा दगडे, ते विजयी झाल्या. खोपोलीत थोडासा निसटता पराभव झाला, माथेरानला पराभव झाला. परंतु परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सामोरं गेल्यानंतर आपल्याला यश मिळते हे ह्या दोन्ही नेत्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका कर्जत तालुक्यात 6 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत, पंचायत समितीच्या 12 जागा आहेत. खालापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 जागा आहेत. ह्या सर्व जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढते. विशेष म्हणजे निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुधाकर घारे कायद्याच्या अडचणीमुळे समोर येऊ शकत नव्हते. तरीही परिवर्तन विकास आघाडी दोन्ही तालुक्यात भक्कमपणे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज होती. नितीन सावंत यांनी या सगळ्या आघाडीचं नेतृत्व केलं. बंधू पाटील असतील, जे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे, मधुकर घारे असतील, कर्जतचे दीपक श्रीखंडे जे तालुकाध्यक्ष आहेत, अशोक भोपतराव असतील, अशा अनेक मंडळींनी त्यासाठी पुढाकार घेतला. खालापूरला अंकित सक्रे असतील, संतोष बैलमारे, भूषण पाटील, बरीच मंडळी आहेत, म्हणजे सगळ्यांचीच नाव घ्यावी लागतील, सुनील पाटील असतील, अशा सगळ्या मंडळींनी पुढाकार घेत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून ह्या निवडणुका लढवायचा निर्णय घेतला आणि प्रक्रिया सुरू झाली. नेता म्हणून सुधाकर घारे बाहेर येतील, कधीतरी आपला अर्ज दाखल करायला सोबत येतील असं अनेक उमेदवारांना वाटत होतं. परंतु कायद्याच्या अडचणी असल्यामुळे ते काही शक्य झालं नाही. 21 तारखेला अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरी सुधाकर घारे कोणाच्या संपर्कात नव्हते. परंतु शेवटी काय म्हणतो आपण की चुकीचं जे असतं ते चुकीचंच असतं, म्हणजे न्याय हा मिळतोच आणि तोच न्याय सुधाकर घारे यांना मिळाला आणि सुधाकर घारे कालपासून पुन्हा सक्रिय झाले. मागचं जे काय झालंय
त्याच्यात खोलात जाण्याची काही आज गरज नाही, कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सुधाकर घारे समोर नसावेत अशाच पद्धतीने त्यांना अडकवण्यात आलं होतं की कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषद आपल्याला मारायचे आहेत, सुधाकर घारे जर असतील तर आपण निवडणुका जिंकू शकत नाहीत, अशी भावना झाल्याने किंवा असं समजल्याने सुधाकर घारे यांना खोट्या पद्धतीने अडकवण्यात आलं होतं. हे जवळजवळ आता स्पष्ट झालं. आणि ज्या दिवशी सुधाकर घारे यांचं त्या गुन्ह्यात नाव आलं होतं त्या दिवशी कर्जत खालापुरातील सर्वसामान्य जनतेला हे कळलं होतं की ह्या माणसाचा काही संबंध नाही आणि केवळ राजकारण म्हणून हे सगळं करण्यात आलंय. असो, राजकारण भविष्यातही होईल, पण तो अशा पद्धतीचं राजकारण कर्जत खालापूरमध्ये कधी झालं नव्हतं. भविष्यातही अशा प्रकारचं राजकारण होऊ नये अशीच अपेक्षा सगळ्यांनी व्यक्त केली पाहिजे. आता सुधाकर घारे आले त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद निश्चितपणे वाढली. परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये उत्साह आहे, त्यांची ताकद वाढली. त्यामुळे खरं तर आता ठाकरेंची सेना, राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्यामुळे शिंदेची सेना आणि भाजपचे जे काही उमेदवार आहेत समोर, त्यांच्या अडचणी निश्चितपणे वाढल्यात असं म्हणायला काही हरकत नाही. सुधाकर घारे कसं असतं, एक 4 पावलं मागाल्यानंतर आपण लांब उडी जरा जास्त जोरात मारतो. 4 पावलं सुधाकर घारे मधल्या काळात मागे आलेत असं म्हणूयात. आणि एक जखमी एखादा वाघ असतो तो कसा चवताळून उठतो, तशा पद्धतीने सुधाकर घारे आगामी काळात आपल्याला प्रचार करताना दिसतील. 5 तारखेला मतदानातून जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादी आणि परिवर्तन विकास आघाडीच्या पारड्यात कशा पडतील याचा प्रयत्न सुधाकर घारे यांच्याकडून निश्चितपणे केला जाईल. सुधाकर घारे लोकांच्यात पुन्हा एकदा आलेत, पुन्हा सक्रिय झालेत, ही खरं तर कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बाब आहे. काल रात्री जेव्हा ते सभेला गेले तिथपासून लोकांनी, म्हणजे कार्यकर्ते असतील, त्यांच्यावर प्रेम करणारे सहकारी असतील, या सगळ्यांचे स्टेटस असतील, स्टोरीज असतील इन्स्टाच्या, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं जोरदार स्वागत पुन्हा करण्यात आलंय. एक नेता सोबत असला की काय होतं याचा प्रत्यय या निमित्ताने येतोय. सुधाकर घारे आल्यामुळे, लोकांच्या समोर आल्यामुळे निवडणुका राष्ट्रवादी आणि परिवर्तन विकास आघाडीला सोप्या होतील असं सध्या तरी चित्र आहे. विधानसभेची जी निवडणूक त्यांनी कमी मताने हारली होती, त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी माझी जरी निवडणूक हारलो असलो तरी ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये मी माझ्यापेक्षा जास्त ताकदीने उतरेल आणि ती ताकद निश्चितपणे सुधाकर घारे लावतील, यात शंका असण्याचं काही कारण नाही. आता पुन्हा एकदा एक राजकीय संघर्ष जो शिंदे सेना आणि राष्ट्रवादीत आपल्याला पाहायला मिळतो गेली काही वर्ष, तो पुन्हा ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमधून पाहायला मिळेल. आरोप प्रत्यारोप निश्चितपणे होतील, परंतु ते केवळ निवडणुकांपुरतंच असावं, अशा पद्धतीने खाली जाऊन राजकारण होऊ नये अशीच अपेक्षा या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांची आहे. आणि त्याला दोन्ही बाजूकडून खरं तर प्रतिसाद दिला जाईल अशाच अपेक्षा आपण करूयात. सुधाकर घारे यांचं मनापासून स्वागत करूयात. एक चांगला राजकारणी म्हणून ते भविष्यात काम करतील अशा अपेक्षा व्यक्त करून राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही जी काय आशादायक बाब आहे त्याचा ते निश्चितपणे फायदा करून घेतील अशी आशा बाळगून आणि सुधाकर घारे यांचं स्वागत करून आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.